विशाल माने आमचे प्रतिनिधी परभणीहून आता आपल्यासोबत आहेत। विशाल, मतमोजणीला 10 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे, कशा पद्धतीने तयारी झाली आहे? रेश्मा, परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये या मतमोजणीची तयारी करण्यात आलेली आहे, ज्या ठिकाणी 18 टेबल लावण्यात आलेले आहेत आणि 4 टप्प्यांमध्ये याची मोजणी होणार आहे। एकूण पोलीस प्रशासन आणि बाहेरच्या साईडला मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवलेला आहे। तर हॉलच्या मध्ये जवळपास 400 कर्मचारी या मतमोजणीवर लक्ष ठेवून आहेत। रेश्मा, विशाल, त्यासोबतच परभणी खरं तर काँग्रेस राष्ट्रवादीचा गड, शिवसेनेचं देखील इथं बऱ्यापैकी प्राबल्य आहे आणि भाजप स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याच्या तयारीत आहे। त्या दृष्टीनं परभणीत झालेली मतदानाची टक्केवारी आणि काय काय आज होऊ शकतं? रेश्मा, शिवसेनेनं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पकड कधी मोठ्या प्रमाणात मिळवता आलेली नाहीये। त्यांनी लोकसभा आणि विधानसभा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या ताब्यात घेतली होती, पण स्थानिक स्वराज्य संस्थेचा जर विचार केला तर परभणी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुरुवातीपासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपलं वर्चस्व ठेवलं होतं। परंतु यावेळी राज्यामध्ये असलेल्या सत्तेमुळे येथील स्थानिक गणित बदलतील की काय अशी शक्यता वाटते। भाजप आणि शिवसेना वेगवेगळे निवडणूक लढवतात आणि दोघंही आपलं अस्तित्व तयार करण्यासाठी इथे झटतात आणि मोठी मुसंडी मारतील अशी शक्यता वर्तवण्यात येते। रेश्मा, निश्चित, आणि आज दुपारपर्यंत हे सगळं चित्र स्पष्ट होईल। विशाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।